तर महाराष्ट्रच भारताच्या भविष्याचं पॉवर हाऊस असल्याचं दाओसमध्ये स्पष्ट झालंय। दाओसच्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये पहिल्याच दिवशी महाराष्ट्रानं तब्बल 14,50,000 कोटींची गुंतवणुकीचे 19 सामंजस्य करार केलेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांमुळे होत असलेल्या या गुंतवणुकीमुळे राज्यामध्ये 15 लाख रोजगार संधी निर्माण होणार आहेत। दाओसमध्ये पहिल्याच दिवशी महाराष्ट्राचा डंका। महाराष्ट्रात 14,50,000 कोटींची गुंतवणूक। मुंबई, कोकण आणि विदर्भात प्रकल्प, 15 लाख रोजगार। दाओसमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्योग, गुंतवणूक आणि सेवा विभागाच्या माध्यमातून यंदा विविध क्षेत्रातील उद्योगांसाठी सामंजस्य करार करण्यात आले। वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या पहिल्याच दिवशी 14,50,000 कोटींचे करार करण्यात आले। यातून 15 लाख रोजगार निर्मिती होणार आहे। पहिल्याच दिवशी राज्यासाठी 14,50,000 कोटींचे गुंतवणूक करार, हरित ऊर्जा, अन्न प्रक्रिया, पोलाद निर्मिती आणि आयटी क्षेत्रात करार, डाटा सेंटर्स, ईव्ही ऑटोमोबाईल, जहाज बांधणी आणि डिजिटल इन्फ्रा या क्षेत्रातही गुंतवणूक। मुंबई, पालघर, रत्नागिरी, गडचिरोली आणि अहिल्यानगर या भागात येणार उद्योगांमुळे 15 लाख रोजगार निर्मिती होणार। जगभरातील विविध क्षेत्रातील उद्योगांनी महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी पुढाकार घेतल्याची माहिती आहे। आम्ही मागच्याही वेळी आलो, दरवर्षी आम्ही येतो आणि खूप चांगल्या प्रकारे इथे इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्राला मिळते। विशेषतः जे काही फॉरेन फंड्स आहेत ते भारतामध्ये अपॉर्च्युनिटीज पाहतायत, अशा प्रकारच्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये, न्यू टाउनशिप्समध्ये गुंतवणूक करण्याच्या, थीम बेस्ड अशा प्रकारच्या नवीन पार्क्समध्ये गुंतवणूक करण्याच्या। तर त्याकरता एक प्रकारे मी जर असं म्हटलं की मेन्यू कार्ड आमच्याकडे आहे की तुम्हाला कुठे करायचं सांगा, आमच्याजवळ ती जागा आहे। अशा पद्धतीने सगळी तयारी करून आम्ही आलो। त्यापूर्वी दाओसमधील महाराष्ट्र पॅव्हेलियनचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं। भारताच्या भविष्याचे पॉवर हाऊस म्हणून महाराष्ट्र जगाला आणि उद्योग विश्वाला साथ घालत आहे, अशी भावना यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली। मी विशेषतः आपले देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचे आभार मानतो की त्यांनी आज भारताला ग्लोबली एक अतिशय रेलेव्हंट अशा प्रकारचं डेस्टिनेशन म्हणून तयार केलेलं आहे। वेगवेगळ्या सेक्टरची इन्व्हेस्टमेंट भारतात येते। आमचा प्रयत्न आहे की ही जी इकोसिस्टम त्यांनी तयार केली आहे तिचा फायदा घेऊन महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकावर भारतात ठेवायचं आणि ते सातत्याने आम्ही करू शकलेलो आहोत। त्यामुळे आताही ज्या इन्व्हेस्टमेंट येतील महाराष्ट्रातल्या, माझा अंदाज असा आहे की सगळ्या भौगोलिक क्षेत्रांमध्ये इन्व्हेस्टमेंट आम्हाला मिळतील। पहिल्या दिवशी राज्यासाठी झालेल्या करारांवरही नजर टाकूयात। महाराष्ट्र सरकार कार्लसबर्ग, क्षेत्र अन्न प्रक्रिया आणि कृषी, गुंतवणूक 500 कोटी, रोजगार 750। महाराष्ट्र सरकार योकी ग्रीन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड, क्षेत्र नवीनीकरणीय ऊर्जा, गुंतवणूक 4,000 कोटी, रोजगार 6,000, ठिकाण पालघर MMR। महाराष्ट्र सरकार BFN फॉर्जिंग्स, क्षेत्र स्टील, गुंतवणूक 565 कोटी, रोजगार 847, ठिकाण पालघर MMR। MMRDA सुमिटोमो रियालिटी, गुंतवणूक सुमारे 8 अब्ज डॉलर्स, रोजगार 80,000। MMRDA के रहेजा, गुंतवणूक सुमारे 10 अब्ज डॉलर्स, रोजगार 1 लाख। MMRDA अल्टा कॅपिटल 85, गुंतवणूक सुमारे 25 अब्ज डॉलर्स, रोजगार 2,50,000। MMRDA SBG समूह, क्षेत्र लॉजिस्टिक्स, गुंतवणूक सुमारे 20 अब्ज डॉलर्स, रोजगार 4,50,000। MMRDA IISM ग्लोबल, गुंतवणूक सुमारे 8 बिलियन डॉलर्स, रोजगार 80,000। MMRDA जायका, धोरण आणि स्ट्रॅटेजी पार्टनर, MMRDA सेमकॉर्प डेव्हलपमेंट लिमिटेड सिंगापूर, एकीकृत इंडस्ट्रियल पार्कसाठी नॉलेज पार्टनर, MMRDA टेक्निकल युनिव्हर्सिटी मुनिच जर्मनी, शाश्वत नागरी वाहतूक प्रणाली। महाराष्ट्र सरकार सुरजागड इस्पात, क्षेत्र स्टील, गुंतवणूक 20,000 कोटी, रोजगार 8,000, ठिकाण गडचिरोली। महाराष्ट्र सरकार लोढा डेव्हलपर्स, क्षेत्र IT डेटा सेंटर्स, गुंतवणूक 1 लाख कोटी, रोजगार 1,50,000। येत्या 2 दिवसात दाओसमध्ये AI, क्वांटम कम्प्युटिंग, डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर यासह फिनटेक, लॉजिस्टिक्स, अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रातील आणखी काही उद्योग घटकांशी गुंतवणुकीचे सामंजस्य करार होणार आहेत। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, दाओस।